नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बेस्ट कॉमर्स आणि एम सायन्स म्हणजे केटीएच कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FY BA या वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे मानवी भूगोल यावर चर्चा करतोय. विद्यार्थी मित्रांनो, यामधील प्रकरण क्रमांक 4 शेती किंवा कृषी याचा जो यातील पहिला जो उपघटक आहे तो म्हणजे शेतीचे प्रकार या संदर्भामध्ये आज सविस्तर चर्चा करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या विषयाचं माझं या सत्रातील हे व्याख्यान क्रमांक 37 आहे. यामध्ये आपलं जे प्रकरण क्रमांक 4 आहे त्याचा पहिला जो उपघटक आहे शेती किंवा कृषी याचे जे उपप्रकार आहे या संदर्भात चर्चा करतो. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की या प्रकरणामध्ये जे प्रमुख मुद्दे आहेत, उपघटक आहे की ज्यावर आपण या प्रकारामध्ये सविस्तर चर्चा करतोय. त्यातील पहिला उपमुद्दा आहे कृषीचे प्रकार, ज्याला आपण आज सुरुवात करतोय. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे कृषीवर परिणाम करणारे घटक, भारतीय शेतीच्या समस्या, भारतीय शेतीच्या किंवा कृषीच्या समस्या कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल आणि भारताचं भवितव्य काय आहे. इतर जे उपघटक आहे या प्रकरणातील यावरही आपण पहिला मुद्दा झाला की सविस्तर चर्चा करणार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हा जो व्यवसाय जगामध्ये शेती हा व्यवसाय आपल्याला माहिती की जवळपास 50% लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेती या व्यवसायावर अवलंबून आहे आणि म्हणून हा जगातला सर्वात महत्वाचा आणि प्राचीन व्यवसाय मानला जातो की तो मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा इतर अनेक गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षता हा व्यवसाय अत्यंत महत्वाचा ठरतो. आणि सर्वात महत्वाचं की शेतीचा आपण अर्थ काय, कृषी कशाला म्हणायचं यावरही आपण मागच्या तासाला चर्चा केली. याचं थोडक्यात सांगायचं झालं की जमीन नांगरून तिच्यात बी पेरणे व पेरलेल्या बियांची व त्यापासून तयार होणाऱ्या रोपांची काळजी घेऊन त्यापासून धान्य व इतर पिके तयार करणं किंवा पिके मिळवणं ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे याला आपण शेती असं म्हणतो. म्हणून या शेती ही जी कला, शेती हा जो व्यवसाय एक कला म्हणून सुद्धा आपण मानलं जातं. म्हणून आपल्याला माहिती आहे की जगामध्ये अनेक देशामध्ये शेतीचा विकास हा कमी जास्त प्रमाणात आढळतो. ज्या देशामध्ये शेतीची कला त्या लोकांना चांगले अवगत आहे, शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत, नवीन पद्धतींचा वापर करतात, अशा ठिकाणी शेतीमालाची गुणवत्ता असेल, शेतीमालाचे उत्पादन असेल हे तुलनेनं अधिक निघतं. या उलट ज्या देशामध्ये अजूनही शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते किंवा ज्यामध्ये विशेष तंत्र वापरलं जात नाही, काळजी घेतली जात नाही, अशा शेतीचं उत्पादन तुलनेनं कमी निघतं आणि त्याची गुणवत्ताही कमी असते. यावर आपण त्या ठिकाणी नंतर परत चर्चा करणार आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण एकंदरीत आपण पूर्ण शेतीचा जर विकास पाहिला तर असं आपल्याला स्पष्ट जाणवतं की जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतीचा विकास झाला तो सर्वात सुरुवातीला जी सुरुवात झाली ती म्हणजे नदी खोऱ्यांचा प्रदेश. मग त्या ठिकाणी इजिप्त असेल, इजिप्तची नाईल नदी असेल किंवा भारतातली सिंधू नदी असेल किंवा चीनमधली होयांग असेल, यांगत्सिकिंग असेल किंवा या सारख्या ज्या नद्या आहेत या नद्यांच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने शेतीचा विकास झाला. कारण का, हे शेती व्यवसायासाठी जे अनुकूल त्या ठिकाणी असेल, मग पाण्याची उपलब्धता असेल किंवा सपाट जमीन असेल किंवा त्या ठिकाणी सुपीक जमीन असेल, या संपूर्ण विचार केला ना तर मला वाटतं नद्यांचं जे खोरं आहे ते शेतीसाठी अत्यंत अनुकूल होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आजही आहेत. त्यामुळे या भागामध्ये तुलनेनं इतर प्रदेशाचा विचार केला तर शेतीचा विकास अधिक दिसतो. आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक देशामध्ये, विशेषतः विकसित आणि विकसनशील देशामध्ये आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय केला जातो. त्याला थोडस व्यापारी स्वरूप प्राप्त झालं आहे. फक्त पूर्वीच्या काळामध्ये जो फक्त उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसाय केला जात होता त्याचं स्वरूप आता थोडस व्यापारी बनलंय. विशेषतः विकसित आणि विकसनशील देशामध्ये हा फरक तुम्हाला प्रामुख्याने जाणवेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला, सर्वीकडे हवामान सारखं नाही, मृदा सारखे नाही, भूप्रदेशाचा चढ उतार असेल किंवा त्या ठिकाणी एकंदरीत त्या ठिकाणी भूरूपांचं स्वरूप असेल, हे सर्वीकडे सारखं नाही. याच्यामध्ये विविधता आढळते आणि त्यामुळं तिथलं हवामान असेल, तिथली त्या ठिकाणी जमीन असेल किंवा मृदा असेल, याच्यानुसार प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे पिकं घेतले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे जगामध्ये अनेक प्रकारचे शेतीचे प्रकार आढळतात. हे आपण मागच्या प्राथमिक माहिती आपण शेती संदर्भात घेतली त्यावर आपण चर्चा केली. पण विद्यार्थी मित्र, जर आपण एकंदरीत विचार केला की शेतीचे जे प्रमुख प्रकार आहे की ज्याची
ज्याचं प्रमाण जगामध्ये अधिक आहे, यामध्ये पहिला प्रकार आहे उदरनिर्वाही शेती. याचे परत दोन प्रकार आहेत, उपप्रकार. एक स्थलांतरित शेती आहे, एक स्थायी शेती आहे. दुसरा व्यापारी शेती आहे. आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे मळ्याची शेती, मिश्र शेती, ट्रक फार्मिंग किंवा ट्रक शेती ज्याला म्हणतो, किंवा मंडई बागायत शेती आपण म्हणतो. या सर्वाची प्राथमिक कल्पना आपण मागच्या तासाला घेतली आहे. मग दुग्ध शेती असेल, गट शेती असेल, फळबाग शेती असेल, वन शेती असेल, याच्या प्रमुख ज्या 9 शेतीचे प्रकार आहेत ना, यावर विशेषतः आपण पुढील 3-4 तासामध्ये चर्चा करू. आज फक्त आपण पहिला जो प्रकार आहे उदरनिर्वाह शेती, आणि त्याचे जे 2 प्रकार आहेत स्थलांतरित शेती आणि स्थायी शेती, यावर आजच्या तासाला आपण सविस्तर चर्चा करूया, ज्यामुळे आपल्याला हे 2 शेती प्रकार जे आहेत ते अधिक चांगल्या प्रकारे कळतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं उदरनिर्वाही शेती, जर तुम्ही शब्दाचा काळजीपूर्वक अर्थ बघितला ना, तर त्यावरून सुद्धा तुम्हाला कळेल उदरनिर्वाह म्हणजे ज्या शेती प्रकारामध्ये शेतकरी हा आपलं कुटुंब आणि एकंदरीत आपल्या त्या ठिकाणी कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्यासाठी, ते उपजीविकेचं त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी शेती करतो, त्या शेतीला आपण उदरनिर्वाहाची शेती असं म्हणतो. जर आपण शास्त्रीय व्याख्या पाहिली, उदरनिर्वाह शेती म्हणजे काय? ज्या शेती प्रकारात शेतकरी केवळ आपल्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी शेती करतो, तेव्हा त्या शेती पद्धतीला निर्वाही शेती असं म्हणतात. म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापार दृष्टिकोन आपल्याला दिसत नाही. त्या शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतकं अल्प उद्दिष्ट त्याचं असतं, आणि त्यासाठी तो शेती करतो, त्यालाच आपण उदरनिर्वाह शेती असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की या शेतीचं मेन उद्देश काय आहे? फक्त कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणं. एकंदरीत आपण बघितलं ना, जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी उदरनिर्वाहाची शेती केली जाते, त्या सर्व शेतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल की या शेतीमध्ये प्रामुख्याने पारंपरिक पिके किंवा पारंपरिक धान्य पिकांचं उत्पादन अधिक केलं जातं. यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला जाणवते की या शेतीमध्ये एकंदरीत आपण बघितलं, अत्यंत प्राथमिक स्वरूपाचं त्या ठिकाणी पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळं निघणारं उत्पादन अत्यंत कमी निघतं, आणि सर्वात महत्वाचं त्याची गुणवत्ता जी आहे ती सुद्धा तुलनेनं कमी असते त्या ठिकाणी. आणखी या शेतीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं ना, तर विद्यार्थी मित्रांनो, या शेतीमध्ये प्राणी बळाचा आणि मनुष्य बळाचा अधिक वापर केला जातो, की जो तुम्हाला इतर शेती प्रकारामध्ये अत्यंत कमी दिसतो. कारण ही शेती म्हटलं तर तशी ही प्राथमिक स्वरूपाची शेती आहे, परंपरागत केली जाणारी शेती आहे. त्यामुळं यामध्ये विशेषतः प्राणीबळाचा आणि मनुष्यबळाचा अधिक वापर केला जातो. हे या शेतीचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जर आपण आणखी या शेतीचा जर सविस्तर माहिती बघितली तर तुमच्या लक्षात येईल या शेतीसाठी जे अवजार वापरले जातात, शेतीचे अवजार, ते अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे असतात. विशेषतः लाकडाचा वापर करून हे अवजार केले जातात, आणि त्यांचंही जर बघितलं आपण स्वरूप अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे असतात. आणि म्हणून हे या शेतीचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे की उदरनिर्वाहाच्या शेतीमध्ये शेतीचे अवजार जे आहेत ते लाकडाचे आणि प्राथमिक स्वरूपाचे असतात. हे लक्षात ठेवा या ठिकाणी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जगाचा जर विचार केला ना, तर ही शेती काही ठराविक प्रदेशांमध्ये अधिक आढळते. मग त्यामध्ये दक्षिण आशिया असेल, आग्नेय आशिया असेल, मध्य आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचं खोरे असेल, या प्रमुख प्रदेशामध्ये या शेतीचं केंद्रीकरण किंवा वितरण अधिक आढळतं त्या ठिकाणी. आता आपण शेतीमध्ये आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य की ही शेती करत असताना ती जी शेतकरी आहे, ती शेती करत असताना ही लोक पशुपालन करतात. म्हणजे यामध्ये विशेषतः मी तुम्हाला सांगेल, मग गाय असेल, बैल असेल, शेळी असेल, मेंढे असेल, कोंबड्या यासारख्यांचा पशुपालन ते अधिक करतात. म्हणजेच हा जो शेती व्यवसाय आहे, हा शेती व्यवसाय करत असताना शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केलं जातं. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणखी जर आपण बघितलं, मी आधी सांगितलं, परत एकदा सांगतो की या शेतीतून मिळणारं उत्पादन आहे त्याची गुणवत्ता जर बघितली, आपण क्वालिटी जर बघितली, तर ती साधारण असते. त्याच्यामध्ये तिची प्रत जी आहे ती अधिक चांगली नसते, साधारण प्रत असते. या शेतीचे परत 2 उपप्रकार पडतात, तेही आपण बघूया. पहिला जो शेती प्रकार आहे तो म्हणजे स्थलांतरित शेती, ज्याला विद्यार्थी मित्रांनो भटकी शेती किंवा शिफ्टिंग फार्मिंग असे म्हणतात. ही शेती अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण शेतीचे प्रकार बघतो ना, त्यावेळेला एक प्रमुख शेतीचा प्रकार म्हणून याला मानलं जातं स्थलांतरित शेती. व्याख्या अत्यंत सोपी आहे याची. बघा काय व्याख्या आहे, ज्या निर्वाही शेती प्रकारामध्ये
दर 3 ते 7 वर्षाने जमिनीचे स्थान बदलले जाते. अशा शेती प्रकाराला भटकी शेती किंवा स्थलांतरित शेती असं म्हणतात. बघा, या व्याख्येचं मी तुम्हाला अधिक माहिती सांगतो. हा निर्वाही शेतीचा उपप्रकार आहे, हे एक झालं. दुसरी गोष्ट, या शेती प्रकारामध्ये शेतीचं जे ठिकाण आहे ना, ते आपण 3, 4, 5, 6, 7 अशा प्रकारे बदलले जातो. काही प्रदेशामध्ये तर हे शेतीचं बदलण्याचं प्रमाण जे 15 वर्षापर्यंत सुद्धा आहे. पण आपण सरासरी विचार केला संपूर्ण जगाचा, तर साधारणपणे या प्रदेशातले शेतकरी 3 ते 7 वर्षांनी शेतीचं स्थान बदलतात. आता हे स्थान का बदलतात? कारण निसर्गात त्या जमिनीची परत सुपीकता भरून यावी, गुणवत्ता भरून घ्यावी, किंवा तिची पोषक द्रव्य जे आहे त्यांचं पुनर्भरण व्हावं, यासाठी त्या ठिकाणची लोक जी आहे, शेतकरी, ही तो जमिनीचा तुकडा एकदा पीक घेतलं की परत ते नंतर 2-4-5 वर्ष त्या ठिकाणी ते तसंच पडीत ठेवतात. आणि निसर्गात त्या शेतीची आपण सुपीकता त्या ठिकाणी भरून येते. हे या शेतीचं महत्वाचं तत्व आहे, हे लक्षात ठेवा. समजलं विद्यार्थी मित्रांनो? ज्या शेती प्रकारामध्ये दर 3 ते 5 वर्षांनी जमीन स्थान बदललं जातं, अशा शेती प्रकाराला आपण स्थलांतरित शेती किंवा भटकी शेती असं म्हणतो. बघा, आता या शेतीचं जर आपण आणखी माहिती बघितली तर ही शेती अस्थायी स्वरूपाची असते. अस्थायी स्वरूपाची म्हणजे काय? याच्यामध्ये निश्चितता नसते. त्या ठिकाणी स्थानामध्ये निश्चितता नसते. कोणतं पीक घ्यावं याचं सुद्धा बऱ्याच प्रमाणात निश्चित केलं जातं. वेळेवर ही लोक ठरवतात त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही शेती प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशामध्ये व अरण्याच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राहणारे जे भटके लोक आहेत, त्या जमाती आहे, यांच्याद्वारे ही शेती केली जाते. ही शेती प्रामुख्याने तुम्हाला सपाट आणि मैदानी भागामध्ये, सुपीक प्रदेशामध्ये दिसली जाणार नाही. म्हणून इथे लक्षात ठेवा, भटक्या स्वरूपाचं या शेतीचं स्वरूप भटका आहे. भटका आहे म्हणजे काय? या ठिकाणची लोक जी आहेत ते सतत क्षेत्र बदलत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण जात असतात. आणि ही शेती प्रामुख्याने फक्त आणि फक्त डोंगराळ प्रदेशामध्ये किंवा काही प्रमाणामध्ये अरण्याच्या प्रदेशामध्ये केली जाते, हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. आणखी काही वैशिष्ट्य आपण बघूया त्या ठिकाणी. आता बघा, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की ही शेती प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात होते. आज जर आपण अधिक बघितलं त्या ठिकाणी की ह्या शेती प्रकार आफ्रिका खंडामध्ये झैरे असेल, झांबिया असेल, कॅमरून असेल, कांगो, झिम्बाब्वे, गिनी, रवांडा, टांझानिया, मादागास्कर, घाना, अंगोला, युगांडा, केनिया, नायजेरिया या प्रमुख देशांमध्ये या शेतीचं प्रमाण जास्त आहे. तर आशिया खंडाचा विचार केला, भारत आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, थायलंड आहे, चीन आहे, व्हिएतनाम आहे, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, दक्षिण आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये सुद्धा या शेतीचं स्थान, विस्तार, या ठिकाणचा जो डोंगराळ भाग आहे या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो. या व्यतिरिक्त दक्षिण अमेरिकेतील ब्राझील असेल, कोलंबिया असेल, इक्वेडोर असेल, त्या ठिकाणी गयाना असेल, चिली या देशामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते. म्हणून लक्षात ठेवा, या शेतीचे प्रदेश अत्यंत महत्वाचे. बऱ्याच वेळेला आपण जर जगाचा आराखडा काढला आणि त्याच्यामध्ये या शेतीचं क्षेत्र दाखवायचं असेल तर हे प्रदेश तुम्हाला दाखवावं लागेल. आता बघा, या शेतीच्या प्रमुख जे स्थलांतरित शेतीचे जे प्रमुख वैशिष्ट्य आहे यावर आपण नजर टाकूया. बघा, सर्वात पहिला आहे, या शेतीचं स्वरूप अस्थायी स्वरूपाचं असतं. म्हणजे ते परमनंट नसतं, स्थिर नसतं, अस्थायी स्वरूपात असतं. हे याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य की जे आपण व्याख्येमध्ये बोललो, परत एकदा सांगतो की ज्या शेतीचा उद्देश फक्त आणि फक्त कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं असतं. कारण आपण बघितलं का शेती प्रकार कशाचा प्रकार आहे? उदरनिर्वाह शेतीचा प्रकार आहे. त्यामुळे साहजिकच या शेतीचा उद्देश सुद्धा काय असेल? फक्त आणि फक्त शेतकरी त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा शेती प्रकार करतो. यामागे कोणतंही व्यापारी उद्दिष्ट नसतं, नफा मिळवणं हे उद्दिष्ट नसतं. त्यानंतर ही शेती पूर्णपणे निसर्गाधीन असते. याचा अर्थ काय? निसर्गावर अवलंबून असते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जलसिंचन सुद्धा केलं जात नाही. निसर्गात जे पाणी मिळेल, जमिनीची जी सुपीकता असेल याचा वापर केला जातो. त्या कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त आदाने या शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी केले जात नाही, हे लक्षात ठेवा. आधुनिक आदानांचा कोणताही वापर, मग खत असेल, आधुनिक बी बियाणं असेल, त्या ठिकाणी कीटकनाशक असेल, पावडर असेल, याचा कशाचाही वापर केला जाते. संपूर्णपणे निसर्गावर आधारित शेती असते. म्हणून या शेतीला आपण निसर्गाधीन शेती असं म्हणतो. त्यानंतर
ही शेती पद्धत करणं अत्यंत पारंपरिक पद्धत आहे. अत्यंत प्राथमिक स्वरूपाची ही शेती केली जाते. म्हणजे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला शेतीचं नांगरणी केली जाते किंवा शेतीमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला फक्त खड्डे पाडण्यासाठी बांबूची काठी किंवा टोकदार लाकूड घेतलं जातं. त्याच्या साह्याने त्या ठिकाणी खड्डा केला जातो, बी टाकून त्या ठिकाणी फिरत. म्हणजे इतक्या प्राथमिक स्वरूपाचा पद्धत या शेतीमध्ये आहे. म्हणून हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. याच्यात जर पिकं बघितली ना आपण, विशेषतः या शेती प्रकारामध्ये कंद पिकं असेल, धान्य पिके असेल, तेलबिया, तांदूळ ही प्रमुख पिकं घेतली जातात. विशेषतः कंद पिकं आणि तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आशिया खंडामध्ये घेतलं जातं. हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य की या शेती प्रकारामध्ये मानवी श्रमाचा अतिरिक्त वापर केला जातो, जास्त वापर केला जातो. त्यामागे अनेक कारण आहे. कारण यंत्राचा या ठिकाणी वापर केला जात नाही, जमिनीचं त्या ठिकाणी चढ उतार अधिक असतं आणि त्यामुळे या ठिकाणी आणि मानवी श्रमाचा जास्त वापर करून प्राथमिक स्वरूपाने ही शेती केली जाते. त्यानंतर आणखी महत्वाचं वैशिष्ट्य आहे स्थलांतर शेतीचं, ते म्हणजे की या शेतीचं क्षेत्र दर 2, 3 किंवा 5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी बदललं जातं. म्हणजे याचा अर्थ काय, एकदा त्या ठिकाणी शेती केली की पुढच्या सलग 3-4 वर्ष ती शेती पडीत ठेवली जाते, तोपर्यंत दुसऱ्या तुकड्यावर शेती केली जाते आणि एकदा ते रोटेशन पूर्ण झालं की 3 ते 5 वर्षांनी परत त्या मूळ स्थानी येतात. म्हणजे पडीत झालेलं जे क्षेत्र होतं ते निसर्गात त्याची म्हणजे सुपीकता निसर्गात पुनर्भरण होतं, त्या सुपीकतेचं परत त्या ठिकाणी शेती करतात, असं याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगतात. त्यानंतर पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य, ही सदर शेती लोकसंवर्धन केली जाते. म्हणजे याचा अर्थ काय की अनेक कुटुंब एकत्र येऊन शेती करतात सामुदायिक प्रकारे. हे अत्यंत महत्वाचं नाव. आणि सर्वात महत्वाचं, ही शेती करत असताना मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये हे काय करतात की एखाद्या प्रदेशामध्ये झाडं असेल तर ती कापतात, त्या ठिकाणी त्याचे बुंडे जाळतात, त्याचे जे खालचे खोड जाय ते जाळतात, त्याची राख तयार होते, त्या राखेचा वापर खत म्हणून त्या ठिकाणी करतात आणि तिथंच प्राथमिक स्वरूपात शेती करतात. हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या शेतीत सांगतात. आणि सर्वात महत्वाचं की या शेतीला सर्वीकडे नावं वेगवेगळी आहेत. त्या ठिकाणी भारतामध्ये झूम म्हणतात, मलेशियामध्ये लडांग म्हणतात, श्रीलंकेमध्ये चन्ना म्हणतात, थायलंडमध्ये तांबराई म्हणतात, मेक्सिकोमध्ये मिल्पा म्हणतात, ब्राझीलमध्ये रोका म्हणतात आणि कांगो खोऱ्यामध्ये मसोलो म्हणतात. भारतामध्ये सुद्धा अनेक राज्यामध्ये सुद्धा एक वेगळी नाव आहेत. याचा अर्थ हे या शेतीचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक प्रदेशामध्ये याला नाव वेगळं आहे. आणि आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य की या शेतीचा आकार अर्धा हेक्टर पासून तर 1 हेक्टर पर्यंत असतो. सरासरी सांगतो मी, एखाद्या ठिकाणी कमी जास्त असेल, पण एकंदरीत जगाचा विचार केला तर अर्धा ते 1 हेक्टर पर्यंत या शेतीचा आकार असतो, हे आपल्याला कळतं. दुसरा शेतीचा प्रकार आहे स्थायी शेती, सखोल शेती. स्थलांतरित शेतीच्या बरोबर विरुद्ध शेतीचा जो प्रकार आहे उदरनिर्वाह शेतीमध्ये, त्याला म्हणतात सखोल शेती किंवा स्थायी शेती. बघा व्याख्येमध्ये आपण बघूया, ज्या शेतीचं स्थान स्थिर असतं, कमी जागेमध्ये अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून जी शेती केली जाते त्या शेती प्रकाराला स्थायी शेती किंवा सखोल निर्वाही शेती असं म्हणतात. ही व्याख्या आपल्याला सांगतात. बघा या व्याख्येमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट काय, या शेतीचं स्थान एकदम स्थिर असतं, फिक्स असतं त्या ठिकाणी. नंबर 2, कमी जागेत अधिक उत्पादन घेणं. नंबर 3 की हे उत्पादने फक्त आणि फक्त उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून केलं जातं, म्हणून या ठिकाणी याला म्हणतात स्थायी शेती किंवा उदरनिर्वाही शेती. हा सुद्धा शेती प्रकार अत्यंत महत्वाचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच यामध्ये की शेतीचं क्षेत्र लहान असल्यामुळं त्या ठिकाणी जो शेतकरी आहे, ती जी लोक आहे, ते कमी शेतामध्ये अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. याच्या मागचं आणखी एक कारण काय माहिती मित्रांनो, या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढ आहे आणि त्याच्यामुळे इतक्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आणि आपल्याला माहिती भारतासारखे असे अनेक देश आहे की ज्या देशामध्ये प्रत्येक पुढच्या पिढीमध्ये जमीनचं तुकडीकरण होतं, परिणामी शेताचा आकार लहान होतो आणि त्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना कमी जागेमध्ये अधिक उत्पादन घ्यावं लागतं. हे या शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर कमी जागेत अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे या शेतीचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आपण जगाचा जर विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, की दोन्ही कटिबंधामध्ये, विशेषतः उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये, दोन्ही गोलार्धामध्ये, विशेषतः उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये 0 ते 30 अंश उत्तर आणि 30 अंश दक्षिण, या दोन्ही भागामध्ये, दोन्ही गोलार्धामध्ये म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये, या प्रदेशामध्ये
हा शेती प्रकार प्रामुख्याने विकसित झालाय. आता याच्यामध्ये मी काही नावं सांगतो तुम्हाला. यामध्ये आग्नेय आशिया असेल, पूर्व आशिया असेल, आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, यासारख्या देशांचा समावेश होतो. येथील प्रमुख देश मी तुम्हाला सांगतो. मी आशियाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. भारत, थायलंड, मलाया, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, जपान, चीन, फिलिपाईन्स, कोरिया यासारख्या प्रमुख प्रदेशांचा किंवा देशांचा समावेश होतो की ज्यामध्ये स्थायी शेती किंवा सखोल निर्वाही शेती केली जाते. त्याच्यानंतर या शेतीचे काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? या शेती प्रकारामध्ये पिकं जे आहेत त्यामध्ये तांदूळ, ज्वारी, मका, द्विदल धान्य, ऊस, कापूस आणि काही प्रमाणामध्ये तेलबियांचं उत्पादन घेतलं जातं. हे या शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की या शेतीमध्ये सुद्धा शेती करत असताना शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. त्यामध्ये मग गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, शेळ्या असेल, मेंढ्या असेल, बकऱ्या असेल यांचं पशुपालन करतात. आणि आणखी एक महत्वाचं की या शेताचा आकार मी आधी सांगितलं खूप बारीक असतो. काही ठिकाणी तर अर्धा हेक्टर पेक्षा कमी असतो. पण साधारण आपण विचार केला ना अर्धा ते 1 हेक्टर पर्यंत या शेताचा आकार असतो. आणि सर्वात महत्वाचं अतिरिक्त लोकसंख्या असल्यामुळं, दाट लोकसंख्या असल्यामुळं स्वस्त प्रमाणामध्ये मनुष्यबळ मिळतं आणि त्याचा वापर या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे अधिक उत्पादन काढण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शेतीची काळजी घेतली जाते. विस्तृत शेतीची मशागत असेल, औषध फवारणं असेल, जलसिंचनचा वापर करणं यासारख्या गोष्टींचा वापर करून कमी जागेत अधिक उत्पादन कशा प्रकारे काढलं जाईल इथं प्रयत्न केला जातो. चीन असेल, भारत असेल, जपान असेल यासारख्या देशांमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे ही शेती केली जाते आणि आधुनिक अवजारांचा वापर करून शेती केली जाते. भारतामध्ये हरित क्रांतीमुळे खरं हे आपल्याला शक्य झालं. बाकीच्या विकसित देशांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे शेती केली जाते. त्याच्यानंतर याही शेतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जातं. दुग्ध उत्पादन असेल, मांस उत्पादन असेल, कुक्कुटपालन असेल यासारखे जोड व्यवसाय केले जातात की ज्यामुळे या ठिकाणच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतात. आणि शेती जर एखाद्या वेळेला शेतीचं उत्पादन चांगलं झालं नाही तर बाकीच्या व्यवसायामुळे त्या लोकांना सपोर्ट मिळतो. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर शेतीपूरक व्यवसाय त्यांना उपयोगी पडतात. विद्यार्थी मित्रांनो आणखी सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य की या शेतीमध्ये नाही म्हटलं तरी उदरनिर्वाह हा तर असतो पण अलीकडच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे थोडंफार उत्पादन मिळतं ते बाजारपेठेमध्ये विकायला ही लोक त्या ठिकाणी सुरुवात करतात. हा प्रकार अलीकडच्या काळामध्ये आपल्याला आढळतो की हा उदरनिर्वाह शेतीचा जरी प्रकार असला तरी मात्र जे उरलेलं थोडंफार धान्य आहे ते बाजारपेठेमध्ये आपल्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी ही लोक इथले शेतकरी त्या ठिकाणी विकतात. हे या ठिकाणी शेतीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येतं. दरडोई उत्पादन कमी असतं आणि सर्वात महत्वाचं की या शेती प्रकारामध्ये एकापेक्षा अनेक पिकं घेतली जातात आणि यासाठी जलसिंचनाचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. हे सुद्धा या शेती प्रकाराचं महत्वाचं वैशिष्ट्य सांगतात. याही शेती प्रकारामध्ये जनावरांचा वापर म्हणजे मनुष्यबळाचा वापर तर केलाच जातो पण पशूंचाही वापर शेतीची वेगळी कामं असेल, नांगरणे असेल, वखरणे असेल, वाहतूक असेल या कामासाठी केला जातो. आणि सर्वात महत्वाचं की आधुनिक आदानं असेल त्यामध्ये सुधारित बी बियाणं असेल, कीटकनाशक असेल, खतं असेल, रासायनिक खत असेल यांचाही वापर जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी व अधिकाधिक गुणवत्ता युक्त उत्पादन करण्यासाठी, दर हेक्टरी अधिक उत्पादन करण्यासाठी या शेती प्रकारामध्ये जाणीवपूर्ण प्रयत्न केला जातो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणासाठी आपण ही महत्वाची संदर्भ वापरले आहेत. प्रकरण म्हणजे या उपघटकाचा आपण माहिती मिळवण्यासाठी ही संदर्भ पुस्तक वापरले. मला वाटतं तुम्ही सुद्धा ही संदर्भ पुस्तक अवश्य वापरा, तुमच्या नोट्स अपडेट करा, अधिक तुम्हाला सविस्तर माहिती यातून मिळेल. या ठिकाणी आपण थांबतोया. पुढच्या तासाला आपण शेतीचे जे पुढचे प्रकार आहे त्यातील 2 ते 3 शेती प्रकारावर आपण सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.